आज आता आपण नवीन पॉईंट पाहूया. अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप आपण आर डॅशनं डिनोट करत असतो. आता हा अल्किल ग्रुप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या 12वीतले जे कॉमन नेम आहे 50% जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे यांचे कॉमन नेम अल्किल ग्रुपहून आलेले आहे. तसंच आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर क्लिअर समजून घेण्यासाठी आपल्याला अल्किल ग्रुपची माहिती पाहिजे आहे. त्यामुळं सुरुवातीला आपण अल्किल ग्रुप हे समजून घेऊया. चला आता आपण अल्किल ग्रुपची डेफिनेशन्स करू. तर अल्किल ग्रुपची डेफिनेशन्स करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे अल्किल ग्रुप कोणापासून तयार होत असते हे समजून घेऊ. जो अल्किल ग्रुप असतो तो पॅरेंट अल्केनपासून तयार होतो. कोणापासून तयार होतो? पॅरेंट अल्केनपासून तयार होतो. आता अल्केन आपण कशानं रिप्रेझेंट करत असतो? आर बॉन्ड एचनं रिप्रेझेंट करत असतो, आहे की नाही. आता आपण अल्केनमधला एक हायड्रोजन जर रिप्लेस केला तो जो नवीन ग्रुप तयार होत असतो त्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो? अल्किल ग्रुप म्हणत असतो. अल्किल ग्रुप आपण कशानं डिनोट करणार आहोत? आर बॉन्ड किंवा आर डॅशनं डिनोट करत असतो. म्हणून आपण याची डेफिनेशनच तशी करतो. द ग्रुप विच इज ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम पॅरेंट अल्केन इज कॉल्ड ॲज अल्किल ग्रुप. म्हणून आपण असं म्हणतो द युनिव्हॅलंट ग्रुप obtained by replacement of one hydrogen atom from parent alkane is called as alkyl group. त्याला आपण काय म्हणत असतो? अल्किल ग्रुप म्हणत असतो. तर हे अल्किल ग्रुपची डेफिनेशन झाली. अल्किल ग्रुपची डेफिनेशन्स म्हणजे सरळ अल्किल ग्रुप हा पॅरेंट अल्केन पासून तयार होत असतो. आता अल्किल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन्स आपण करणार आहोत. रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल ग्रुप लक्ष ठेवा. तर रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल ग्रुप, कोणताही अल्किल ग्रुप जर असेल तर त्याला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंटेशन्स करत असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर अल्किल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन आपण आर बॉन्ड असं करत असतो. त्यानंतर हे जे अल्किल ग्रुप तयार होत असतात अल्केनपासून तर यांच्या नावामध्ये काय बदल होत असते? द नेम ऑफ अल्किल ग्रुप इज कम फ्रॉम द नेम ऑफ अल्केन. वी आर रिप्लेसिंग द ANE. आपण ANE रिप्लेस करत असतो बाय वायर. कशाला रिप्लेस करत असतो? वायर. म्हणजे जे अल्किल ग्रुप असते यांच्या नावामध्ये आपण शेवटी काय आणतो? वायल आणतो. कशाच्या ऐवजी? ANEच्या ऐवजी. आता हे जे अल्किल ग्रुप तयार होत असतात तर हे अल्किल ग्रुप कसे तयार होतात हे समजून घेऊ. सर्वात पहिले आपण अल्केनमध्ये मिथेन घेतला. हा पॅरेंट अल्केन आहे, एक कार्बन असल्यामुळे METH अल्केन आहे म्हणून ANE. आपण एक हायड्रोजन जर या मिथेनचा रिप्लेस केला तर आपल्याला एक नवीन ग्रुप तयार होईल CH3 बॉन्ड. बरोबर आहे. तर या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत? एक कार्बन आहे म्हणून METH, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वायर. म्हणून पहिला अल्किल ग्रुप कोणता भेटला आपल्याला? मिथिन. सेकंड पॅरेंट अल्केन पासून तयार करू कारण अल्किल ग्रुप अल्केन पासूनच तयार होत असते. दुसरा अल्केन घेतला आपण इथेन. काय घेतलाय? इथेन. बघा लक्षात ठेवा. इथेन पासून काय तयार होणार आहे? आता इथिल तयार होणार आहे. एक हायड्रोजन कोणताही रिप्लेस करा तुम्हाला एक नवीन ग्रुप तयार होईल CH3 CH2 बॉन्ड. दोन कार्बन आहे म्हणून ETH, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वायर. म्हणून आपण याला इथिल म्हणू. अशा प्रकारे आता आपण जर 3 कार्बनवाला अल्केन घेतला, बघा लक्षात ठेवा. आपण आता 3 कार्बनवाला जर अल्केन घेतला आणि त्यांचे अल्किल ग्रुप तयार केले तर ते कसे तयार होतील ते पाहू आपण. मग आता 3 कार्बनवाला अल्केन कोणता आहे? प्रोपेन. CH3 CH2 CH3 याला काय म्हणतो आपण? प्रोपेन. आता प्रोपेन पासून किती अल्किल ग्रुप तयार होणार आहे हे समजून घेऊ. बरोबर आहे. प्रोपेन पासून 2 अल्किल ग्रुप तयार होतील. कसे काय? तर ते तुमच्या लक्षात आले पाहिजे की आपल्याला माहिती आहे अल्केन पासूनच अल्किल ग्रुप तयार होत असतो. आता बघा, हावाला कार्बन जो आहे किंवा हावाला हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन आहे आणि हावाला सुद्धा हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही एक प्रायमरी हायड्रोजन याच्यामधून रिमूव्ह करा ते एक अल्किल ग्रुप भेटेल तुम्हाला. CH3 CH2 CH2 बॉन्ड असा एक अल्किल ग्रुप भेटेल. क्लिअर आहे. हा जो अल्किल ग्रुप आहे याच्यामध्ये 3 कार्बन आहे. आपण म्हणून काय म्हणणार आहोत? प्रॉप. आणि एक हायड्रोजन कमी आहे म्हणून वायल म्हणणार आहोत. आणि हा प्रायमरीचा गेला म्हणून आपण N प्रॉपिल असं म्हणणार आहोत. नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच.
त्यानंतर आता जर तुम्ही या कार्बन पदचा हायड्रोजन्स तुम्ही रिमूव्ह केला तर तो हायड्रोजन आहे सेकंडरी हायड्रोजन. हा सेकंडरी हायड्रोजन रिमूव्ह केल्यामुळे जो नवीन ग्रुप तयार होईल तो सेकंडरी अल्किल तयार होईल. म्हणजेच हा वाला जो मधातला कार्बन आहे सेकंडरी कार्बन त्याचा जर हायड्रोजन्स रिमूव्ह केला तर आपल्याला काय तयार होणार आहे, एक अल्किल ग्रुप तयार होईल. पण हा आणि हा अल्किल ग्रुप वेगळा आहे. इथेही 3 कार्बन आहे म्हणून PROP, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. पण हा कोणत्या कार्बनचा गेला, सेकंडरीचा, आणि म्हणून याच्या नावाच्या समोर आपण सेकंडरी प्रॉपिल असं देणार आहोत. त्याच्यामुळे प्रोपेन पासून किती अल्किल ग्रुप तयार झाले, 2, एक N प्रॉपिल आणि एक सेकंडरी प्रॉपिल. सेकंडरी प्रॉपिललाच आपण आयसोप्रॉपिल सुद्धा म्हणत असतो. तर त्याच्यामुळे आपण हे जे 2 तयार झाले तर हे व्यवस्थित लिहू. इथे CH3 CH2 CH2 असा एक अल्किल ग्रुप तयार झाला. याला आपण काय म्हणणार आहोत, N. 3 कार्बन आहे म्हणून PROP, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, म्हणून याचं नाव आहे N प्रॉपिल. दुसरा जो तयार केला आपण तो सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन केला आणि म्हणून आपण यांच्या नावाच्या समोर काय लिहिलं आहे, सेकंडरी. आणि 3 कार्बन आहे म्हणून त्याला काय म्हटलं आहे, प्रॉपिल. असे 2 प्रॉपिल तयार होतील. या सेकंडरी प्रॉपिललाच आपण आयसोप्रॉपिल सुद्धा म्हणू शकतो, आयसोप्रॉपिल सुद्धा म्हणणार आहोत. तर हे आयसोप्रॉपिल का म्हणतो तर लक्ष ठेवा, तर हे एक सिच्युएशनच तशी आहे की हा वाला CH3 ग्रुप जर आपण वरत नेला तर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 होईल, त्याला आपण काय म्हणू, आयसो. आणि 3 असल्यामुळं प्रॉपिल म्हणू. म्हणून सेकंडरी प्रॉपिललाच आपण आयसोप्रॉपिल सुद्धा म्हणत असतो. तर अशा प्रकारे प्रोपेन पासून 2 प्रॉपिल तयार होतात. मिथेन पासून मिथिल तयार होते, इथेन पासून इथिल तयार होते. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आता आपण 4 कार्बन पासून अल्किल ग्रुप तयार करू. किती कार्बन पासून, 4 कार्बन पासून. बघा आता आपण 4 कार्बनवाला जो अल्केन आहे C4H10 ब्युटेन यांच्यापासून अल्किल ग्रुप तयार करू. आतापर्यंत आपण मिथिल, इथिल आणि प्रोपेन पासून 2 N प्रॉपिल आणि सेकंडरी प्रॉपिल तयार केले. पण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ब्युटेन पासून 2 आयसोमर्स तयार होतात. एक N ब्युटेन तयार होत असते. N ब्युटेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 4 कार्बन आपण स्ट्रेट चेन मध्ये मांडणार आहोत, तर असा एक ब्युटेन तयार होत असते. याला आपण कोणता ब्युटेन म्हटलं आहे, N ब्युटेन. आता या N ब्युटेन पासून किती अल्किल तयार होतात ते पाहू आपण. एक हा वाला एक आयसोमर्स बनतो आणि दुसरा वाला आयसोमर्स या ब्युटेन पासून कोणता तयार होतो, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आयसोब्युटेन. असे 2 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतात. आपण ऑलरेडी हे समजून घेतलेलं आहे, आयसोब्युटेन. आता या 2 अल्केन पासून आपल्याला काय करायचे आहे, अल्किल ग्रुप तयार करायचे आहे. तर या ब्युटेन पासून नॅचरली तुम्हाला 2 अल्किल ग्रुप तयार होतील, बरोबर आहे. कसे काय, तर तुम्हाला माहिती आहे की या ब्युटेन मध्ये हा जो कार्बन आहे तो प्रायमरी कार्बन आहे, म्हणजे प्रायमरी हायड्रोजन आहे. हे सुद्धा तुम्ही पाहिले तर प्रायमरी हायड्रोजन आहे, प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणून. तर इथे जर आपण एखादा प्रायमरी हायड्रोजन रिमूव्ह केला तर एक अल्किल ग्रुप भेटेल. मग मी प्रायमरी हायड्रोजन्स रिमूव्ह करतो आणि आपल्याला जो अल्किल ग्रुप भेटेल तो असा भेटेल आता, बरोबर आहे. आता 4 कार्बन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, BUT. एक हायड्रोजन कमी असल्यामुळे काय म्हणणार आहोत, YL. पण हा कोणता ब्युटील आहे, N ब्युटी. क्लिअर आहे. आता असाच आपण दुसरा अल्किल ग्रुप तयार करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, दुसरा अल्किल ग्रुप याचा कोणापासून तयार होणार आहे, हा वाला जो सेकंडरी कार्बन ॲटम आहे, हे वाले जे सेकंडरी कार्बन ॲटम आहे, तर या सेकंडरी कार्बनचा कोणताही एक हायड्रोजन काढतो तर तो अल्किल ग्रुप बनवू. हे सेकंडरी हायड्रोजन काढला आपण तर आपल्याला एक नवीन अल्किल ग्रुप तयार होईल, CH3 CH बॉन्ड CH2 CH3 असा एक अल्किल ग्रुप भेटेल. तर याला आपण काय म्हणणार आहोत सांगा, 4 कार्बन आहे म्हणून BUTs म्हणणार आहोत, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणणार आहोत. पण हा सेकंडरी कार्बनचा गेला म्हणून आपण याला सेकंडरी ब्युटील म्हणणार आहोत. म्हणून N ब्युटेन पासून 2 ब्युटील तयार होतील. एक N ब्युटील तयार होईल आणि एक सेकंडरी ब्युटील तयार होईल. आता बघा तुमचा जो आयसोब्युटेन आहे, हा सेकंड आयसोमर्स आहे, यांच्यापासून किती अल्किल ग्रुप तयार होतील हे समजून घेऊ पहिल्यांदा. बघा लक्षात ठेवायचं आहे, एकदम सोपं आहे. पहिले आपण अल्किल ग्रुप कसे तयार होत असतात हे समजून घेऊन राहिलो. नंतर मग यांची प्रॅक्टिस करण्यासाठी कंबाईन करणार आहोत, ठीक आहे. आता आयसोब्युटेन पासून किती अल्किल ग्रुप तयार होणार आहे, तर यांच्यापाशी किती प्रकारचे हायड्रोजन आहे हे पहा पहिल्यांदा. तर हे तिन्ही प्रायमरी हायड्रोजन आहे. हा प्रायमरी हायड्रोजन आहे, प्रायमरी कार्बनला आहे, हाही प्रायमरी हायड्रोजन आहे आणि हाही प्रायमरी हायड्रोजन आहे. त्यामुळे कोणताही प्रायमरी हायड्रोजन्स तुम्ही एक काढा
तुम्हाला एकच अल्किल ग्रुप भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही जो हा हायड्रोजन जर काढला तर एक अल्किल ग्रुप तुम्हाला असा भेटेल या प्रकारचा. कुठचाही काढला असता तरी सेम भेटला असता, इथचा कुठचाही काढला तरी आहे ना. आता 4 कार्बन आहे म्हणून आपण BUTच म्हणणार आहोत. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणणार आहोत, आहे की नाही, ब्युटील म्हणणार आहोत. पण हे सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून याला काय म्हणू आपण, आयसोब्युटील म्हणू. क्लिअर आहे. आता हा जो आयसोब्युटेन आहे यांच्यामध्ये एक हा वाला जो कार्बन आहे हा टर्शरी कार्बन आहे. कसा कार्बन आहे, टर्शरी. त्यामुळे जर तुम्ही टर्शरी हायड्रोजन रिमूव्ह केला, तर दुसरा अल्किल ग्रुप भेटेल. टर्शरी हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर तुम्हाला एक असा अल्किल ग्रुप भेटेल. या टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढून टाकला आपण, आहे की नाही, थोडंसं केलं मी याला, टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढून टाकला. आता 4 कार्बन आहे म्हणून तुम्ही याला काय म्हणसाल, BUTच म्हणसाल, बरोबर आहे. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणसाल. आणि हा कोणत्या कार्बनचा कमी झाला, टर्शरी कार्बनचा झाला म्हणून त्याला टर्शरी ब्युटील म्हणतात. तर अशा प्रकारे ब्युटेन पासून 4 ब्युटील तयार होतील. N ब्युटील, सेकंडरी ब्युटील, आयसोब्युटील आणि टर्शरी ब्युटील. नेक्स्ट आता आपण न्यू अल्किल कसा तयार करायचा ते समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. ब्युटेन पासून विचारले तुम्हाला, N ब्युटेन पासून नंबर ऑफ अल्किल ग्रुप तर 2, आयसोब्युटेन पासून नंबर ऑफ अल्किल ग्रुप 2 आणि ब्युटेन पासून नंबर ऑफ अल्किल ग्रुप विचारले तर 4. असे व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्यायचे आपल्याला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता हा झाला ब्युटेन. त्याच्यानंतर आता आपण एक निओ नावाचा अल्किल ग्रुप समजून घेऊ. बघा, निओ हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर निओ स्टार्टच कुठून होत असते, पेंटेन पासून तयार होत असते. त्याच्यामुळे नेक्स्ट अल्किल ग्रुप जो आहे तो आहे आता निओ अल्किल. कोणता अल्किल ग्रुप पाहायचा आपल्याला, निओ. आणि निओसाठी मिनिमम कंडिशन्स तुम्हाला माहिती आहे, मिनिमम 5 कार्बन पाहिजे असते. निओ हा मिनिमम 5 कार्बन आयटम पासूनच स्टार्ट होत असतो. त्याच्यामुळे आपण निओ पेंटेन पासून निओ पेंटील तयार करणार आहोत. निओ पेंटेन म्हणजे सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप आणि पेंटेन मीन्स 5 कार्बन आयटम. अशा प्रकारे आपण निओ पेंटेनचा फॉर्म्युला पहिले काढू. आता याच्यापासून अल्किल ग्रुप तयार करण्यासाठी एक हायड्रोजन याच्यातला रिप्लेस करू. आता मला सांगा की याच्यापासून किती अल्किल ग्रुप तयार होणार आहे. फक्त एकच अल्किल ग्रुप तयार होईल, कारण हाही प्रायमरी कार्बन आहे, हाही प्रायमरी हायड्रोजन आहे, हाही प्रायमरी हायड्रोजन आहे आणि प्रायमरी हायड्रोजन. कुठूनही काढला तर एकच अल्किल ग्रुप तयार होईल. म्हणून तुम्ही निओ पेंटेन पासून एकच अल्किल ग्रुप तयार होईल, कारण याच्यात एकच प्रकारचे हायड्रोजन आयटम आहे. त्याच्यामुळं हा वाला फॉर्म्युला जो तयार होईल निओ पेंटील, तर तुम्ही असं काढसाल, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 आणि CH2 बॉन्ड, याला काय म्हणू आपण, निओ पेंटील म्हणू. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 दिसते म्हणून निओ, 5 आहे म्हणून काय म्हणसाल, पेंट, आणि एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, म्हणून याला आपण निओ पेंटील म्हणू. अशा प्रकारे तुम्ही जर निओ हेक्सेन घेतला असता, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप है ना, आणि 5 आणि 6, तुम्ही निओ हेक्सेन मधला हा वाला जर हायड्रोजन काढला असता तर तुम्हाला निओ हेक्झील भेटला असता. काय भेटला असता, निओ हेक्झील. बघा, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप आहे ना, हा 5 हा 6 शेवटचा हायड्रोजन काढून टाकायचा, मधातला नाही काढायचा. हा झाला असता तुमचा निओ, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप, टोटल 6 कार्बन आहे म्हणून हेक्स, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. तर अशा प्रकारे आपण हे निओ पासून न्यू अल्किल ग्रुप सुद्धा तयार करू शकतो. तर अशा प्रकारे आपण 5 प्रकारचे अल्किल ग्रुप आपण समजून घेतले. बघा, म्हणून आपण आता टाईप ऑफ अल्किल ग्रुप समजून घेऊ. इथे बघा, कॉमन नेमसाठी तुम्ही सध्या कॉमन नेमच पाहा लागलेले आहे अल्किल ग्रुपचं. त्याच्यामुळे आपण जेव्हा कॉमन नेम करतो कोणत्याही अल्किल ग्रुपचं, तर हे 5 प्रकारच्या अल्किल ग्रुपला आपण कॉमन नेम देत असतो. व्यवस्थित लक्ष द्या. तर कॉमन नेम जेव्हा आपण अल्किल ग्रुपचं देणार आहोत, तर टाईप ऑफ कार्बन आयटम कॉमन नेमनुसार टाईप ऑफ अल्किल ग्रुप कॉमन नेमनुसार किती घेणार आहोत आपण, अल्किल ग्रुप आपण R' डिनोट करत असतो. हे 5 प्रकारचे असतात. एक N अल्किल, कोणता राहणार आहे, N अल्किल. दुसरा वाला आयसो अल्किल, बघा लक्षात ठेवायचं आहे. थर्ड वाला सेकंडरी अल्किल. फोर्थ वाला टर्शरी अल्किल आणि फिफ्थ वाला अल्किल ग्रुप आपण निओ अल्किल. असे आपण 5 प्रकारचे अल्किल ग्रुप
स्टडी करत असतो. तर बघा आता हे 5 प्रकारचे अल्किल ग्रुप आपण यांचे फॉर्म्युले ड्रॉ करणं शिकू, आहे की नाही. अल्किल ग्रुप किती प्रकारचे आहेत? 5 प्रकारचे आहेत. एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी आणि न्यू. तर वन बाय वन एक एक फॉर्म्युला आपण क्लिअर करू. सर्वात पहिल्यांदा आपण एन अल्किल हा वाला फॉर्म्युले काढणं शिकू. सोपा आहे. आता एकदा आपण तो कसा तयार झाला हे समजून घ्यायचं होतं. आता फॉर्म्युले काढणं सोपं आहे. N stand for normal state chain unbranched. ALK tell us the number of carbon आणि YL tell us that it has one hydrogen less. ओके, तर आपण पहिल्या नंबरचा कार्बन काढू, एक हायड्रोजन कमी करू. हा झाला पहिला N अल्किल. काय म्हणणार आहात तुम्ही? CH3. METH एक कार्बन असल्यामुळं एक हायड्रोजन कमी झाल्यामुळे आपण YL म्हणणार आहोत, मिथिल. यालाच एकदम शॉर्टकटमध्ये आपण डॅश असं डिनोट करत असतो मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर तुम्ही 2 कार्बनवाला N अल्किल काढसाल, शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन कमी करसाल. 2 कार्बन आहे म्हणून ETH एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. याला एकदम मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये ET बॉन्ड असं लिहित असतो आपण. N प्रोपिल काढा म्हटलं तर N म्हणजे नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, शेवटचा हायड्रोजन काढून टाकायचा. N प्रोपिल. इथे प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, असा फॉर्म्युला तयार होईल. आता याला आपण काय म्हणणार आहोत? नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आहे म्हणून N. 3 कार्बन आहे म्हणून PROP एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. त्यामुळे याला शॉर्टकटमध्ये NPY सुद्धा लिहितात, ॲब्रिव्हेटेड फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर N ब्युटील. N म्हटलं की नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आणि ब्युटील म्हटलं की 4 कार्बन ॲटम. ठीक आहे. तर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. हा तुमचा 4th मेंबर N ब्युटील तयार होईल. बरोबर आहे. याला काय म्हणसाल? N 4 कार्बन आहे म्हणून BUT एक हायड्रोजन कमी आहे म्हणून YL. क्लिअर आहे. आता N पेंटिल काढायचा असेल आपल्याला तर आपण 5 कार्बन देऊ, टोटल 5 कार्बन मांडू, शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन काढायचा, मधातला कधीच काढायचं नाही. ठीक आहे. आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी तुम्ही काय करसाल? 4. अशा प्रकारे हा फॉर्म्युला बनवसाल. ठीक आहे. आता N का म्हटलं तर नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आहे. 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल? पेंट एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. तर या प्रकारे आपण या अल्किल ग्रुपचं नाव देत असतो. N हेक्झिल काढा म्हटलं असतं तर 6 कार्बन काढले असते. 2, 3, 4, 5, 6 शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन काढून टाकलं असतं आपण. आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी तुम्हाला काय करायची आहे? अशी 4 करायची आहे. एवढे हायड्रोजन यांना द्यायचे आहे. आलं लक्षात? तर हे झाले 6 कार्बन आहे नॉर्मल स्टेट चेनमध्ये म्हणून आपण काय म्हणणार आहोत? N. 6 आहे म्हणून हेक्स आणि अल्किल ग्रुप आहे म्हणून YL. तर अशा प्रकारे N हेप्टील, N ऑक्टील, N नॉनिल, N डेक्टील पर्यंत 10 कार्बन पर्यंत तुम्हाला N अल्किल ग्रुप काढायचे आहे. त्यानंतर आता आपण आयसोवर येऊ. आयसोचे फॉर्म्युले काढणं शिकू. तर हे सर्वच अल्किल ग्रुप जे आहे हे ॲक्च्युली प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. काय? अल्किल ग्रुपमध्येही 3 प्रकारचे असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर इथे आपण प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन काढला म्हणून हे प्रायमरी टाईपचे अल्किल ग्रुप आहे. असं जर विचारलं की हे कोणत्या टाईपचे अल्किल ग्रुप आहे तर तुम्ही सांगसाल हे प्रायमरी टाईपचे अल्किल ग्रुप आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर हा पहिल्यावाल्यांची प्रॅक्टिस आपण 3 कार्बनपर्यंत करायची आहे. आता सेकंडवाल्याची प्रॅक्टिस करू आपण. कशाची? आयसो अल्किल ग्रुप. म्हणून आता मी सेकंड टाईपचा जो आयसो अल्किल ग्रुप आहे त्यांची प्रॅक्टिस पाहू आता आपण. बघा, नेक्स्ट अल्किल कोणता पाहणार आहोत आपण? आयसो अल्किल. सेकंडमध्ये आयसो अल्किल ग्रुपची प्रॅक्टिस करू आता आपण. आयसो मीन्स सर्वांना माहिती आहे सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप कॉल्ड ॲज आयसो. सेकंड लास्ट म्हटलं की हा सर्वात शेवटचा, त्याच्या आधीचा म्हणजे सेकंड लास्ट, म्हणून हा 3 पासून स्टार्ट होईल. आयसो प्रोपिल आहे की नाही. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. अशा प्रकारे सेकंड लास्टवर एक CH3 दिसते म्हणून आयसो. 3 कार्बन आहे म्हणून PROP एक हायड्रोजन कमी आहे म्हणून YL. म्हणून आपण याला आयसोप्रोपिल म्हणू. असा पहिला अल्किल ग्रुप तयार होईल. दुसरा अल्किल ग्रुप आपण आता 4 कार्बनवाला तयार करू. आयसोब्युटील. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप म्हणजे आयसो. ब्युटील म्हटलं तर 4 कार्बन पाहिजे म्हणून हा 4th कार्बन घ्या, हायड्रोजन काढून टाका. आता हायड्रोजन देऊन टाका. CH3 CH2 CH2 असं येईल. इथे CH पाहिजे
बरोबर आहे. अशा प्रकारे सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 दिसते म्हणून आपण आयसो म्हणणार आहोत. टोटल 4 कार्बन आहे म्हणून आपण BUT म्हणणार आहोत. एक हायड्रोजन कमी आहे म्हणून YL म्हणणार आहोत. म्हणून त्यांचं नाव आयसोब्युटील असं दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड वाला आपण फॉर्म्युला काढू आयसोपेंटीन. 5 कार्बनवाला अल्किल ग्रुप काढू आयसोवाला. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप आयसो. पेंटीन म्हणजे 5, हे झाले 4, हे 5. 5th नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन काढून टाकायचा. अशा प्रकारे हा झाला आता आयसोपेंटीन. कोणता ग्रुप झाला हा? आयसोपेंटीन. आयसो आहे सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3. 5 आहे म्हणून काय म्हणसाल? पेंट. एक हायड्रोजन कमी आहे म्हणून वाय, म्हणून याचं नाव आहे आयसोपेंटीन. त्यानंतर नेक्स्ट आयसोहेक्सिल काढून दाखवा म्हटलं तर पाठ करायचं कामच नाही. आयसो म्हटलं की सेकंड लास्ट कार्बनवर काय आलं पाहिजे? एक CH3. हेक्सिल मीन्स 6 कार्बन ॲटम. 4, 5, 6 शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन काढून टाकायचा. हायड्रोजन देऊन टाका. CH3, CH, CH2, CH2, CH2 या प्रकारे येऊन जाईल. आणि त्यामुळं याचं नाव काय येणार आहे? आयसो. 6 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल? हेक्सिल. समजलं इथपर्यंत? तर हे झालं तुमचं आयसो. आयसोहेप्टील, आयसोऑक्टील, आयसोनॉनिल आणि आयसोडेक्कील. 10 कार्बनपर्यंत असं काढता येईल तुम्हाला. आता यालाच असंही लिहिता येते. लक्ष ठेवा, याला आपण कंडेन्स करून आपल्या पुस्तकात नेहमी कंडेन्स फॉर्म्युला दिला जाईल. असं हा फॉर्म्युला कमीत कमी राहील. तर याला आपण कसं लिहू शकतो आता? CH3 2 टाइम्स. CH3 2 टाइम्स कोणाला अटॅच आहे? CH ला बॉन्ड. याला असंही लिहिता येते आयसोप्रॉपिलला. याला जर लिहायचं असेल आयसोब्युटीलला तर कसं लिहिणार आहोत? CH3 2 टाइम्स. CH3 2 टाइम्स कोणाला अटॅच आहे? CH ला. CH बॉन्ड CH2 आयसोब्युटील. यालाही जर आपल्याला कंडेन्स फॉर्ममध्ये करून लिहायचं असेल तर CH3 2 टाइम्स आहे म्हणून CH3 2 टाइम्स CH ला अटॅच आहे. बरोबर आहे. तो नंतर CH2 CH2 ला अटॅच आहे. CH2 CH2 या प्रकारे. इथेही CH3 CH3 असे दोनदा आहेत म्हणून CH3/2 कशाला अटॅच आहे? CH ला अटॅच आहे. त्याच्यानंतर 3दा CH2 ग्रुप आहे. CH2 CH2 CH2. अशा प्रकारे तुम्ही आयसोप्रोपिल, आयसोब्युटील, आयसोपेंटील, आयसोहेक्सिल असंही लिहू शकता. बरोबर आहे. आता हा वाला जो आहे तो हा सेकंडरी प्रकारचा अल्किल ग्रुप आहे. अल्किल ग्रुपमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आहे ना. हाच एक सेकंडरी अल्किल ग्रुप आहे. बाकीचे हे सर्व प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे म्हणून प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. हाही प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. हाही प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. म्हणजे आयसो हे जे असतात ते प्रायमरी अल्किल ग्रुप असतात. कोणता सोडून? आयसोप्रॉपिल सोडून. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? आता नेक्स्ट आपण आयसोची प्रॅक्टिस केली. आता आपण सेकंडरी आणि टर्शरीची प्रॅक्टिस करणार आहोत. हे जे सेकंडरी आणि टर्शरी आहे यांचे फक्त आणि फक्त 2-2च फॉर्म्युले आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. हे झाली तुमची आयसो अल्किल ग्रुपची प्रॅक्टिस. आता आपल्याला आयसो अल्किल ग्रुपची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला आता कोणाची प्रॅक्टिस करायची आहे? सेकंडरी अल्किल ग्रुपची. आता हे जे सेकंडरी आणि टर्शरी आहे तर या सेकंडरी आणि टर्शरीचे फॉर्म्युले आपल्याला किती काढायचे आहे? ओन्ली 2 फॉर्म्युले काढायचे आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे कारण हे कॉमन नेम रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे. म्हणून आता मी सेकंडरी अल्किल ग्रुपचा फॉर्म्युला काढतो. बघा आता फक्त 2च फॉर्म्युले आपल्याला 12वी पर्यंत याचे वापरायचे आहेत कॉमन नेम मध्ये. एक सेकंडरी प्रॉपिल आणि एक सेकंडरी ब्युटील. बघा लक्षात ठेवायचं आहे. पहिला सेकंडरी कार्बन मीन्स द कार्बन एटम विच इज अटॅच टू अनदर कार्बन, त्याला आपण सेकंडरी. त्याचा जर हायड्रोजन काढून टाकला तर तो झाला सेकंडरी अल्किल ग्रुप. 3 कार्बन आहे म्हणून आपण PROP म्हणणारच आहोत. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणणार आहोत. आणि हा सेकंडरी कार्बनचा निघून गेला म्हणून याला सेकंडरी प्रॉपिल म्हणतात. दुसरा जर अल्किल ग्रुप काढायचा असेल तर 4 कार्बन काढू आपण आणि हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढून टाकू. हे काढला काय आणि हे काढला काय सेम होईल. हा वाला फॉर्म्युला तयार होऊन जाईल. बरोबर आहे. हे झाला सेकंडरी कार्बनचा काढला म्हणून आपण सेकंडरी लिहिलं. 4 कार्बन आहे म्हणून BUT लिहिलं. एक हायड्रोजन कमी आहे म्हणून YL लिहिलं. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? असे आपण सेकंडरीचे हे 2च फॉर्म्युले वापरायचे आहे तिसऱ्या टाईपचा अल्किल ग्रुप.
आता आपण चौथ्या टाईपचा अल्किल ग्रुप कोणता घेणार आहोत? टर्शरी अल्किल ग्रुप. यांचेही दोनच फॉर्म्युले काढायचे आहे आपल्याला, बघा लक्षात ठेवायचं आहे. टर्शरी अल्किल ग्रुप आपण फोकस करू. आता टर्शरी अल्किल ग्रुप काढायचा कसा? नावातच आहे. टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढायचा. टर्शरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याचा हायड्रोजन काढून टाकायचा. त्याला काय म्हणणार आहोत आपण आता? टर्शरी अल्किल ग्रुप म्हणणार आहोत. बरोबर आहे. 4 कार्बन टर्शरी कार्बनचा गेला म्हणून टर्शरी म्हणणार आहोत नावाच्या समोर, आणि 4 कार्बन आहे म्हणून ब्यूटी म्हणणार आहोत. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वाय म्हणायचं, आणि म्हणून याचं नाव आहे टर्शरी ब्यूटी. याला जर कंडेन्स करून लिहितो म्हटलं तर कसं लिहिता येईल? CH3 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. कशाला अटॅच आहे? C ला. अशा प्रकारे याला असंही लिहिता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक टर्शरीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. टर्शरी पेंटीन. कसा वापरायचा आहे? टर्शरी पेंटीन. टर्शरी मीन्स द कार्बन विच इज अटॅच टू 3 अनदर कार्बन, त्याचा हायड्रोजन काढून टाकायचा. पेंटीन म्हटलं तर 5 पाहिजे. इथे 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 कुठेही 5 नंबरचा कार्बन देऊ शकतात. आता इथे दिला मी, तर इथे काय येणार आहे? CH3 CH3 CH2 CH3 अशा प्रकारे. आणि याला काय म्हणणार आहात तुम्ही? टर्शरी. बरोबर आहे. टर्शरी कार्बनचा गेला म्हणून 5 कार्बन आहे म्हणून पेंट, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वाय. तर अशा प्रकारे टर्शरी ब्यूटी, टर्शरी पेंटीन, सेकंडरी प्रॉपिन, सेकंडरी ब्यूटी यांचे दोनच फॉर्म्युले काढायचे. आणि फायनली जो नेक्स्ट अल्किल ग्रुप आहे तो आहे न्यू अल्किल ग्रुप. तो आता 5th प्रकारचा अल्किल ग्रुप, ज्याची आपण प्रॅक्टिस करून इथे समजून घेऊ. बघा, तर 5th प्रकारचा अल्किल ग्रुप कोणता आहे तुमचा? न्यू. म्हणून आता न्यू अल्किल ग्रुपची प्रॅक्टिस करू. न्यू साठी मिनिमम किती कार्बनची गरज असते? 5 कार्बन पाहिजे मिनिमम, तरच याचा फॉर्म्युला तयार होईल. बरोबर आहे. 5 कार्बन मिनिमम पाहिजे तरच याचा फॉर्म्युला तयार होईल. तर म्हणून न्यू पेंटीन पासून स्टार्ट होईल पहिला फॉर्म्युला. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप, ज्याला आपण न्यू म्हणतो. हा 5th कार्बन त्याचा हायड्रोजन काढून टाकायचा. तर हा झाला तुमचा न्यू पेंटीन. काय म्हणसाल याला? न्यू. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप, 5 कार्बन आहे म्हणून पेंट, एक हायड्रोजन कमी आहे म्हणून वाय, म्हणून याचं नाव आहे न्यू पेंटीन. नेक्स्ट फॉर्म्युला आता न्यू हेक्झिल काढू आपण. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप, ज्याला आपण न्यू म्हणतो. हेक्झिल म्हणजे 6 कार्बन, 4 झाले, 5 आणि 6. शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन काढून टाकायचा. CH3 CH2 CH2 अशा प्रकारे. याला काय म्हणणार आहोत आपण? न्यू. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप, 6 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल? हेक्स, आणि एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वाय. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट न्यू हेप्टील काढून दाखवा म्हटलं असतं तर सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे न्यू. हेप्टील म्हणजे 7 कार्बन, 4 झाले, 5 6 7 हायड्रोजन काढून टाका. अशा प्रकारे. तर हा जो फॉर्म्युला तयार होईल तर हा झाला तुमचा न्यू. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3, 7 कार्बन असल्यामुळं हेप, आणि एक हायड्रोजन कमी झाल्यामुळं वाय. अशा प्रकारे. याला कंडेन्स करून कसं लिहिता येईल बघा. यालाच कंडेन्स करून असंही लिहिता येते. CH3 3 टाइम्स आहे, C ला अटॅच, म्हणून आपण असंही लिहू शकतो. CH3/3 C, CH3/C, CH3/3 C, आणि हा कोणाला अटॅच आहे? CH2 ला. अशा प्रकारे. इथेही तसंच लिहू शकतो. CH3/3 C ला अटॅच आहे, म्हणून CH3/3 C आणि CH2 असं काढू शकतो आपण न्यू हेक्झिल. न्यू हेप्टीलही तसाच काढता येईल. CH3/3 C, CH3/3 C, CH2 बॉन्ड. असं आपल्याला डेक्कील पर्यंत काढता येईल. बरोबर आहे. डेक्कील म्हणजे आपण त्याच्याही समोर काढू शकतो, पण मिनिमम आपल्याला 12 पर्यंत डेक्कील कार्बन पर्यंत आले पाहिजे. म्हणून न्यू पेंटीन, न्यू हेक्झिल, न्यू हेप्टील हे कसे आले हे क्लिअर झालं. आता हे जे अल्किल ग्रुप आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आपण यांना जर फंक्शनल ग्रुप लावला, या अल्किल ग्रुपला जर एखादा फंक्शनल ग्रुप लावला, सपोज OH लावला असतं तर याला आपण निओ पेंटील अल्कोहोल म्हटलं असतं. याला जर OH लावला असतं त्याला निओ हेक्झिल अल्कोहोल म्हटलं असतं. याला जर OH लावला असतं तर हे निओ हेप्टील अल्कोहोल झाला असता. अशा प्रकारे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला 50% कॉमन नेम येण्यासाठी अल्किल ग्रुप आलाच पाहिजे. बरोबर आहे. तर हे जे अल्किल ग्रुप तुम्ही पाहिले, या अल्किल ग्रुपला आपण कशाने डिनोट करतो म्हटलं होतं? R डॅशने डिनोट करत असतो किंवा R बॉन्ड.
याला जर फंक्शनल ग्रुप लावला OH तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल. मग हे अल्किल अल्कोहोल यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, न्यू या प्रकारचे राहील. त्यानंतर मी जर इथे NH2 ग्रुप लावला असता तर मी काय म्हटलं असतं? अल्किल अमाइन. काय म्हटलं असतं? अल्किल अमाइन. त्यामुळे मला याचं काय म्हटलं असतं की यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी कोणताही घेतला आला असता अमाइन. क्लिअर झालं. त्यानंतर मी जर इथे हॅलाइड घेतला असता, एक्स म्हणजे हॅलाइड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, तर या अल्किल ग्रुपला प्रत्येक 5 अल्किल ग्रुप आपण इथे काढू शकलो असतो. कोणता कोणता? यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी आणि निओ. आणि हे यांच्यासोबत फंक्शनल ग्रुप जोडला असता तर त्याचं कॉमन नेम आपोआपच तयार झालं असतं. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले पार्ट नाही करायचे आहे. हे अल्किल ग्रुप आला कसा, किती टाईपचे तयार होते, कोणता अल्किल ग्रुप कोणता आहे हे समजलं की एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर सायनाइड केलं तरी तसंच आहे. इथे याला पण सायनाइड म्हणू. त्यानंतर याला OR लावला तर इथर म्हणू. बरोबर आहे. असे जे फंक्शनल ग्रुप आहे ते जोडायचे या अल्किल ग्रुप सोबत आणि या फंक्शनल ग्रुपचं नाव द्यायचं. सिंपल कॉमन नेम तयार आहे की नाही. अशा प्रकारे तुमचे 12वी पर्यंत 50% कॉमन नेम जे आहे ते या यन अल्किल ग्रुपवरच डिपेंड आहे. बरोबर आहे. काही फंक्शनल ग्रुपला हे असं म्हणता येत नाही. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप असं आपण म्हणतो. तर हे या टाईपच्या आपण म्हणू शकतो. पण काही कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामध्ये असं नाही म्हणता येत. त्यांच्यामुळे त्यांचे कॉमन नेम थोडे अलग आहेत. पण 50% कॉमन नेम जे आहे 11वीतले आणि 12वीतले ते या फंक्शनल ग्रुपवाले ते सर्व या अल्किल ग्रुपवर डिपेंड आहे. हे झालं कॉमन नेम. आपण ॲक्च्युली IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन समजून घेऊन राहिलो. त्याच्यामुळं IUPAC नॉमेनक्लेचर समजून घेण्यासाठी याच अल्किल ग्रुपचं आपल्याला आता IUPAC नॉमेनक्लेचर पाहायचं आहे. बरोबर आहे. तर मी कोणतेही अल्किल ग्रुप दिले तर तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे की हे कोणत्या टाईपचा अल्किल ग्रुप आहे म्हणून. भलेही मग तो कंडेन्स फॉर्ममध्ये देऊ का या फॉर्ममध्ये देऊ. किती प्रकारचे अल्किल ग्रुप आहे? 5 प्रकारचे. यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी आणि न्यू. हे प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला फंक्शनल ग्रुपला जोडूनही प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचे 50% कॉमन नेम तुमचे 11th मध्येच तयार होऊन जातील आणि फॉर्म्युल्याचं टेन्शन नाही राहणार. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे पहिले फॉर्म्युलाच माहिती झाला पाहिजे तरच त्याच्या रिएक्शन करता येईल. अदरवाईज फॉर्म्युलाच माहिती नसेल तर त्याच्यावर कन्सेप्ट कसा ऑपरेट करायचा हे समजणार नाही. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आता आपण IUPAC